वजन काटा बघता की नाही? वेगळे सुद्धा वजन काटे असतात बरं का इलेक्ट्रिक लाईट वरचे, त्याच्या इथं आकडे येतात है की नाही? मग त्या आकड्यावर त्या वजन काट्यावर सुद्धा 500 ग्रॅमचा आकडा आला की म्हणायचं अर्धा किलो झालं. आता हे जास्त झालंय का? खाली बसलंय ना, मग आपण जरा ह्यातलं थोडं कमी करूया. बघा आता काय झालं, टाकावं लागेल का? थोडं टाकूया बरं का आपण. हे समान झालं ना, इथलं मधलं हे झालं म्हणायचं. किती झाला वाटाणा? अर्धा किलो झाला. द्यायचा का मग सिद्धांतला? कुठे पिशवी? तोपर्यंत आपण यात ठेवूया. आता आपण हा तांदूळ मोजूया बरं का. किती किलो घ्यायचा तांदूळ? 1 किलो घ्यायचा. कोणतं माप ठेवायचं बघा बरं ह्यातलं? हे का? हे माप आता आपण ठेवू. आता आपण ह्यात 1 किलो तांदूळ घेऊया. बघा बघा बरं का, तुम्ही लक्ष द्या. मला सांगा 1 किलो झालं की. आता काय करावं लागेल? हे जास्त झाले का कमी? मग आपण थोड्या काढूया बरं का. बघा आता बघा बरोबर झालाय का? आता बरोबर. किती झाला मग हा तांदूळ? 1 किलो तांदूळ झाला. बरोबर ठेवूया यात बरं का. आता ही जी मूग डाळ आहे ना, ती आपल्याला 1.5 किलो घ्यायची. किती घ्यायची? 1.5 किलो घ्यायची. मग काय करावं लागलं आपल्याला? कुठलं माप घ्यावं लागेल? 1 किलो आणि 500 ग्रॅम. असं का? 1 किलो आणि 500 ग्रॅम. 1.5 किलो साठी आपल्याला काय करावं? 1 किलो आणि 500 ग्रॅम. पण तुम्हाला एक आयडिया माहितीये का? जर का आपल्याकडे 1 किलोच माप नसतं आणि ही जर का 2 माप असती तर 1.5 किलो कसं केलं असतं आपण? हे अर्धा किलो इकडे ठेवले असते आणि हे 2 किलो इकडे ठेवले असते. आणि मग ही मूग डाळ आपली किती झाली असती? 1.5 किलो आपल्याला मोजता आली असती. अशी पण मापांची आयडिया असते बरं का. आपल्याकडे जर का माप नसतील ना, तर आपण अशी सुद्धा आयडिया करू शकलो असतो. बघा 1.5 किलो डाळ घ्यायची ना आपल्याला. बसती का नाही? नाही बसणार का? अजून टाकावी लागेल. त्यापेक्षा आपण बरणीच ठेवली तर ह्याच्यावर आपण असं करूया, बरणीतच ठेवूया. न सांडता सुद्धा ओतावं लागतं की नाही? 1 लिटर पाणी पाहिजे. हे कितीचं माप आहे? 1 लिटर घेण्यासाठी आपल्याला किती माप घ्यायला लागतात? 2. किती झालं पाणी? 1 लिटर. स्वयं मला 800 मिलीलिटर पाणी देतो. 800 मिलीलिटर? हो. हे कितीचं माप आहे? 500. हे कितीचं माप आहे? 200. 500 मिलीलिटर आणि 200 मिलीलिटर झाले 700. तर समर्थाला 800 पाहिजे. तर आपल्याला 100चं एक माप अजून 4 त्याला द्यायला लागणार. तर मी हे 3 मापे घेऊन समर्थाला देतो. काय देतो? माप? नाही, पाणी. पाणी. कितीचं माप झालं हे? 500 मिलीलिटर. म्हणजे किती? म्हणजे अर्धा लिटर. बर. हे 200 मिलीलिटर म्हणजे 700 मिलीलिटर झालं. आणि 100 मिलीलिटर. समर्थाला 800 मिलीलिटर मी पाणी दिलं. लांबी मोजत असताना पुढील परिमाणांचा उपयोग होतो.
10 मिलीमीटर बरोबर 1 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर. आता आपण किलोमीटरची ओळख पाहूया. 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, 500 मीटर बरोबर अर्धा किलोमीटर, 250 मीटर बरोबर पाव किलोमीटर, 750 मीटर बरोबर पाऊण किलोमीटर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण लांबी, अंतर, वजन, आकारमान याविषयी माहिती पाहिली.